तर नमस्कार मित्रांनो, बेस्ट ऑफ नारिंग या यूट्यूब चॅनलच्या नवकरा भागामध्ये मी वरुण राणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आम्ही गेलो मालवण का सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि आता मी पोचलो बोटून तुम्हाला दाखवतो आधी आणि अजून सगळी ठिकाणं बघणार आहोत. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ. तर चला बघूया आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला आधी जाऊया आणि बघूया याची ठिकाणं. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताच सुंदर असा समुद्र चारी बाजूने दिसतो आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच हनुमानाचे एक मंदिर आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर म्युझियम सुद्धा आहे. त्यात जाताना पहिलाच वाळूचा गणपती आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची माहिती यांचे तक्ते तिथे लावलेले आहेत. तसेच शिवाजी महाराजांनी वापरलेली विविध हत्यारे, तोफ, तलवारी असे बरेच या म्युझियममध्ये साठवून ठेवलेले आहे. म्युझियममध्ये सुद्धा भरपूर गर्दी असते. शिवाजी महाराजांनी वापरलेली जुन्या काळातील शिवकालीन कुलुपे, तलवारी, तोफ, दुर्बीण अशा बरेच वस्तू या म्युझियममध्ये आहेत. या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी दिलेली तलवार इथे जतन करून ठेवलेली आहे. शिवकाळातील भांडी, त्याचबरोबर सरदार, सुभेदार, मावळे यांचे फेटे सुद्धा जतन केलेले आहेत.
महाराजांकडे 365 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरियाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे.